अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी. लेखक डॉक्टर मनोहर वर्टीकर. अनुग्रहाविषयी. प्रश्न क्रमांक 78. उपासकाने दिवस कसा घालवावा? महाराजांचं उत्तर. 1. सूर्योदयाच्या अगोदर उठावे. जाग आल्याबरोबर नाम घ्यावे. 2. नंतर चूळ भरून कमीत कमी 5 मिनिटं तरी अंथरुणावर बसून डोळे झाकून भगवंताची प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये म्हणावे, भगवंता, तुझ्या कृपेने आजचा दिवस आलाय, तो तुझ्या स्मरणात जाऊ दे. 3. प्रातःविधी करून पुढे देवाला व वडील माणसांना वंदावे. 4. शक्य असेल तर स्नान करावे, नाहीतर काहीतरी घेऊन प्रपंचाचे थोडे काम करावे. 5. स्नान झाल्यावर रोज थोडा वेळ पूजा, जप, ध्यान यामध्ये घालवावा. ज्यांना पहाटे मानसपूजा करणे शक्य नसते त्यांनी त्या वेळी ती करावी. 6. नंतर नोकरी, चाकरी, उद्योगधंदा यामध्ये 7-8 तास जातात. ते आटोपल्यावर घरी यावे, हातपाय स्वच्छ धुवावेत आणि थोडा वेळ जप करावा. 7. रात्री जेवणखाण झाल्यावर नित्य नियमाने ज्ञानेश्वरी, नाथ भागवत किंवा दासबोध यापैकी एक ग्रंथ रोज वाचावा. कमीत कमी 1 ओवी रोज वाचावी. 8. ज्यांना शक्य असेल त्यांनी व सोयीचे असेल त्यांनी रोज रात्री थोडे भजन करावे. आपण म्हणावयाचे अभंग साधक वृत्तीचे असावेत. 9. 10 ते 11च्या सुमारास निजावे. निजण्याच्या अगोदर भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता, तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला असे म्हणून जप करत झोपी जावे. 10. उपासकाला एकच खरा नियम आहे, तो हा की कोणत्याही काली, कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे विस्मरण होता कामा नये, त्याचे नाम चालू असावे. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम.